हॅलो नमस्कार, मी कीर्ती. मी माझ्या कीर्ती कोले या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते. तर आज आहे बाळाचा बारशाचा दिवस आणि खूप पाऊस पडतोय. मला वाटतं लग्नापासून आमच्या जे काय पावसाचा मुहूर्त लागला आहे तो काय बंद व्हायचं नाव घेत नाही आहे आणि आज पण भरपूर पाऊस पडतोय. गेल्या 8 दिवस मला वाटतं दुपारपासून जो 2-3ला पाऊस चालू होतोय तो चालूच आणि आजही तसाच मुसळधार पाऊस पडतोय. त्याच्यामुळे सगळा प्रॉब्लेम झाला आहे आणि जे काय अरेंजमेंट केलेली आहे बारशाची ती तिकडं सासरी केलेली आहे आणि आता बघू काय काय. तिकडं पाऊस नाही पडला बास, तिकडं तर अजून तर काय नाही आहे पावसाचं, इकडं पडतोय माहेरी. तर आता आम्ही तयार वगैरे होऊन जाणार आहे पाऊस कमी झाल्यानंतर. तर आज जो ब्लॉग आहे आजचा तर तुम्हाला कसा वाटतो नक्की सांगा आणि आमच्यासोबत तुम्हीही एन्जॉय करा बारशाचा दिवस आजचा बाळाचा आणि आमच्या बाळाला छान छान सगळ्यांनी आशीर्वाद द्या एवढीच इच्छा. तर ब्लॉग कंटिन्यू करा, स्टे ट्यून. फायनली पाऊस थांबला 6 वाजण्याच्या सुमारास आणि आम्ही जायसाठी निघालो. इथं बघू शकता तुम्ही पाळणा किती छान सजवला आहे. तर पप्पानी आणि भावानी दोघांनी मिळून छान डेकोरेट केला होता पाळणा. आमच्या इकडं गावी असंच तयार केला जातो पाळणा की बाळाचे जे दागिने असतील, त्याचे जे नवीन कपडे असतील, अशा सगळ्या गोष्टींनी पाळणा तयार केला जातो. तर इथं मी आणि साहेब दोघं पण रेडी झालो होतो. अगोदर मॅचिंग करायला रेडी नव्हते, ते म्हणत होते मी फक्त कॅज्युअली असं शर्ट पॅन्ट घालणार आहे. मग मी त्यांना फोर्स करून कुर्ता घालायला लावला होता. तर इथं बँजो पार्टी सांगितली आहे. तर तुम्ही म्हणाल बँजो कसं काय, तर आमच्या इकडं ती पद्धत आहे बँजो घेऊनच जायचं. जसं लग्नात नवरा घेऊन येतो तसेच आत्ता बँजो घेऊन बाळ बारसं करायसाठी म्हणजे पाळणा घेऊन पप्पांच्या घरी जातो आपल्या. तर इथं बघा आम्ही छान छान असे रेडी झालो आहे आणि हे आमचे मोठे काका बरं का, जे बाळाला घेतले होते ते. तर त्याच्याकडे राहतं ते बाळ खूप जास्त वेळ. आणि इथं आता आम्ही जो पाळणा तयार केला आहे तो मामाच्या डोक्यावरती द्यायचा. मग मामा डोक्यावरून घेऊन ते एक असं वरात जशी असते तसेच तो खूप हौसेनं हा कार्यक्रम केला जातो गावाकडे. तर पाळणा डोक्यावरती घ्यायचा आणि पूर्ण गावामध्ये फिरून सगळ्या देवांच्या मंदिरांमध्ये जाऊन पाया पडून तर सगळ्या देवदर्शन घेऊन मग सासरी म्हणजेच बाळाच्या पप्पाच्या घरी जायचं असतं. तर हा माझा भाऊ, तर त्याच्या डोक्यावर देत आहेत पाळणा. तर ही पद्धत तुम्हाला नक्की कशी वाटली नक्की सांगा. खूप जुनी पद्धत आहे आणि अजूनही गावाकडे खूप जणांच्या इकडं चालू असेल अशी ही पद्धत. तर आमच्या लग्नामध्ये खूप पाऊस होता त्याच्यामुळे आणि कोरोना असल्यामुळे बँजो वगैरे नव्हता, पण आत्ता आम्ही पूर्ण हाऊस पूर्ण केली आहे बरं का. आणि आमचे सगळे पाहुणे घेऊन आम्ही चाललो होतो तिकडं. तर अशा प्रकारे. आणि माझी साडी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा बरं का. माझ्या पप्पांनी सिलेक्ट केली आहे. तर इथं पाहुणे मंडळी थोडीफार आली होती, अजून यायचे होते. थोडे होऊन सगळं घेऊन आम्ही चाललो होतो. आणि आता हे आम्ही चाललो, जे भावाच्या साईडला थांबला आहे तो माझ्या मामाचा मुलगा. तो हातामध्ये ते दुर्डी म्हणतात त्याला, म्हणजे भेट घेऊन जायची असते अशा प्रकारे बुट्टीमध्ये असं बांधून. तर लाडू होते, पूर्ण गावाला वाटायचं असतं की बाळ आल्यानंतर भेट एक पूर्ण गावाला समजावं यासाठी. इथे तुम्ही बघत असाल आम्ही पाया पडायसाठी थांबलो आहे. तर हे जे मंदिर आहे हे आमचं कुलदैवत आहे, म्हणजे माहेरचं. तिथे आम्ही पाया पडायसाठी आलो आहे सगळेजण. तर पप्पा सगळ्यांना अंगाला लावत आहेत पाया पडल्यानंतर. आणि त्याच्यानंतर पूर्ण आम्ही चाललो गावामध्ये. गेल्यानंतर इथं जो आहे चव्हाटा म्हणजे गावाचा जो मध्यभाग आहे तिथं आम्ही सगळेजण आता पाया पडणार. त्याच्यानंतर मग जायला निघलो.
झोपतोय झोपतोय. तर मंडळी, आत्ता तुम्ही जो व्लॉग बघितला तो बारशा दिवशीचा आहे आणि स्टार्टिंगला पाऊस बघितला तर तुम्हाला वाटलं असेल की परत पाऊस थांबला, काय झालं पावसाचं. तर पाऊस मला वाटतं 5:30 वाजेपर्यंत पाऊस पडला संध्याकाळी. आणि जेव्हा आम्ही निघालो म्हणजे 6-6:30ला आम्ही घरातून निघालो. संध्याकाळच्या वेळीच आमच्या इकडं पाळणा घेऊन जायची पद्धत असते आणि मग संध्याकाळचं रात्री त्यांच्या तिकडे म्हणजे सासरी सगळा तो काही कार्यक्रम असतो तो केला जातो. तर तसाच खूप छान अशा पद्धतीने कार्यक्रम झाला. आमच्या इकडचे भरपूर पाहुणे म्हणजे जसं लग्नात वऱ्हाडी मंडळी मुलाकडची मुलीकडे घेऊन जातात ना, तशाच पद्धतीने मुलीकडची सगळी पाहुणे मंडळी घेऊन सासरी म्हणजे मुलीच्या सासरी जातात बारसं म्हणजे पाळणं वगैरे घेऊन बारसं करायसाठी. तर तशाच पद्धतीने आम्ही जो काही पुढचा व्लॉग आहे तर तो खूप छान आणि इंटरेस्टिंग आहे, नक्कीच बघा. आणि खूप छान छान व्यक्ती तुम्ही जर ओळखत असाल तर तुम्हाला त्याच्यामध्ये दिसणार आहेत. आणि सासरचे पाहुणे, माहेरचे पाहुणे, सगळी काही जे काही केवढे लोक होते, जेवण ॲक्च्युली नॉनव्हेज होतं जेवण. तर सगळं काही तुम्हाला बघायला भेटणार आहे. आणि तुम्हाला जर पुढचा व्लॉग बघायचा असेल तर नक्की माझा चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि बारसं वगैरे झालं आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे बाळ आणि मी दोघं पण आजारी पडलो. आणि आजारी पडून परत इथं सगळा प्रॉब्लेम म्हणून परत मम्मीकडं जाऊन 2 दिवस असं सगळं होऊन आणि आता बारशाला 8-10 दिवस होत आहेत आणि हा मी व्लॉग टाकते आहे. माफ करा, पण खरंच आजारी पडल्यामुळे एडिटिंग करू शकले नाही. आवाज खराब असल्यामुळे व्हॉईस ओव्हर पण करू शकले नाही. आणि व्हॉईस ओव्हर जर नाही केला तर बाकी इतकी गर्दी होती आणि आवाज गोंगाट ह्याच्यात काहीच करू शकले नसते. त्याच्यामुळे व्लॉग हा आत्ता येतो आहे. तर नक्की सांगा व्लॉग कसा झाला आहे, बारसं कसं वाटलं आणि आम्ही दोघे कसे दिसतो आहे आणि एकंदर सर्व कार्यक्रम कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आवडलं तर नक्की लाईक करा.